नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. म्हणजे साक्षात सत्य घटना आहे ही आणि हे ताईंसोबत घडलेलं आहे, की त्यांच्या आईला बाहेरची बाधा झालेली होती. त्यांनी कुठे त्या गेल्या नाहीत किंवा कोणाकडून सेवा घेतली नव्हती, काहीच नाही. पण त्यांच्याकडे केंजळे दादांचा नंबर होता आणि त्यांना एकदा म्हणजे त्यांना माहीत होतं, की दादांनी आपल्याला म्हणजे जी बाहेरची बाधा असते त्याच्यावरती असं तोडगा सांगितलेला आहे. स्वामी समर्थ अनुभूतीच्या जे गुरुपौर्णिमेनिमित्त आपण केंजळे दादांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीमध्ये जो दादांनी तोडगा दिला होता, जे काही सेवा सांगितल्या होत्या, त्या त्यांनी मनानेच केल्या आणि त्या तोडग्यामुळे, त्या सेवेमुळे त्यांच्या आईची जी काही बाहेरची बाधा होती, ती पूर्णपणे नष्ट झाली होती, पूर्णपणे निघून गेली होती. तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे. तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका. म्हणजे तुम्हाला समजेल, की आपण जर खरंच आपण ज्या संकटात आहोत, त्या संकटातून सुद्धा नक्कीच मार्ग मिळणार आहे. तर त्या अगोदर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया. तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात, की मी स्वामींच्या सेवेमध्ये म्हणजे मी असं नाही, की तासनतास स्वामींची सेवा करते किंवा 1-1, 2-2 तास स्वामींसमोर बसते, खूप पारायण करते, असं काहीही नाही. मला जमेल तशी मी स्वामींची सेवा करते. म्हणजे अगदी असं की अ, ज्या बेसिक सेवा असतात, स्वामींचं नामस्मरण करणं, स्वामींचा तारक मंत्र म्हणणं किंवा आणखीन स्वामी चरित्र सारामृताचे 3-3 अध्याय वाचणं, ह्या ज्या सेवा आहेत, तेवढ्याच सेवा मी रोज करते, पण मनापासून करते. असं नाहीये की 11 माळी जप केला म्हणजे खूप काही स्वामींची सेवा होते, असं काही नाही. मी एकच माळ करते, पण ती खूप मनापासून आणि श्रद्धेने करते. असाच माझा रोज नित्यक्रम चाललेला होता आणि त्याच्यामध्ये म्हणजे मला असं मध्येच माझ्या आईच्या बाबतीमध्ये असं झालं, की अचानक तिला काय झालं होतं काहीच समजलं नाही. म्हणजे बाहेरची बाधा म्हणावं तर कशामुळे झाली, कोणी केली, काहीच कळलं नाही. अचानक तिची तब्येत एवढी बिघडली, की ती रात्रीचीच उठून इतकी मोठमोठ्याने रडायची आणि रडणं पण आपल्या माणसांसारखं नसायचं. एकदम की असं श्वानाच्या आवाजात म्हणजे कुत्र्याच्या आवाजासारखं किंवा एखाद्या दुसऱ्या प्राण्यांच्या आवाजासारखं असं तिचं रडणं असायचं. मग रात्रीचे आम्ही खूप घाबरायचो, की अशी का करते म्हणून. तर असंच काही दिवस गेले. तर स्वामींची त्या अर्थातच रोज नित्यसेवा करत होत्या. मग एक दिवस सेवा करता त्यांनी स्वामींना प्रार्थना केली, की स्वामी म्हणजे मला अशी काहीतरी बुद्धी द्या सेवा करण्याची, की जेणेकरून मला माझ्या आईचा जो काही बाहेरचा त्रास असेल किंवा असं का करतीये ते मला समजू द्या आणि तो त्रास निघून जाऊ द्या. तर काय चमत्कार व्हावा, त्या ताईंना अचानक असं लक्षात आलं, की केंजळे दादांनी आपल्याला एक सेवा दिली होती. तर आपण ती जर करून बघितली तर या सेवेने जर काही फरक पडला तर मग ताईंनी कसलाच विचार न करता लगेच सेवेला सुरुवात केली आणि सेवेला सुरुवात करताच त्यांच्यामध्ये इतके छान बदल झाले. म्हणजे सेवेला सुरुवात करताच इतके छान बदल म्हणजे की अक्षरशः त्या म्हणजे ताईंनी जेव्हा तारक मंत्र त्या रोज म्हणायच्या, त्याचं तीर्थ सुद्धा त्यांच्या आईला त्या देत होत्या. त्याचबरोबर आता आपल्या टीव्हीवरती तुम्हाला माहितीच आहे, की स्वामी समर्थ महाराजांची सीरियल लागते. ती सीरियल बघता सुद्धा त्या ताईंनी त्यांच्या आईला नामस्मरण करायला सांगितलं. अर्थातच त्यांच्या अंगामध्ये वाईट शक्तीचा प्रभाव होता. त्याच्यामुळे ती वाईट शक्ती त्यांना काही चांगलं काम करू देत नव्हती. म्हणजेच स्वामींची काही सेवा करू देत नव्हती. त्याचबरोबर जर तरी पण त्यांच्या आईला त्यांनी बसवलं, की काही होऊ दे, पण तू तेवढं नामस्मरण करायचं म्हणून. तर ती एक पहिल्या दिवशी काही बसली नाही, दुसऱ्या दिवशी काही बसली नाही. म्हणजे एक माळ तिच्याकडून पण होत नव्हती. तर असं करता तिने 3-4 दिवस ऑब्झर्व्ह केलं आणि 5व्या दिवसापासून एवढं ती स्वामींच्या नामस्मरणामध्ये गुंतली गेली ना, इतकं स्वामींचं नामस्मरण, की अक्षरशः ती 5-5, 6-6 माळी करू लागली. मग ताईंना सुद्धा आश्चर्य वाटलं, की मी पण सेवा करतेय आणि तिला पण सेवा करायला लावलीये. ताईंची सेवा अर्थातच म्हणजे केंजळे दादांनी जी सेवा दिलेली होती, तो जो 5 ह्याचा 5 च्या वस्तू घेऊन त्या काळ्या कपड्यामध्ये बांधायचं होतं, ते तिला
ते तर त्यांच्या आईसाठी त्यांनी तो तोडगा तर केलाच होता, कारण रात्रभर त्यांची आई झोपत नव्हती. त्याच्यामुळे तिच्या उशाला ह्या ताईंनी काळ्या कपड्यामध्ये बांधून ह्या वस्तू ठेवलेल्या होत्या. मग तिला कधी झोप लागायची ते समजायचं पण नाही. तर असं ताईंनी जवळ-जवळ 1.5 महिना केलं होतं. 1.5 महिना. आणि त्याचबरोबर त्यांची सेवाही चालू होती. सेवा अशी होती की ताईंचं कालभैरव अष्टक स्तोत्र चालू होतं. त्याचबरोबर हनुमान चालीसा चालू चालू होतं. त्याचबरोबर ताईंचा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय चालू होते. तारक मंत्र चालू होता. घोरकष्टहरण स्तोत्र चालू होतं. म्हणजे अशा पद्धतीच्या ज्या काही सेवा होत्या, त्या ताईंनी संकल्प सोडून ह्या सेवेला सुरुवात केली होती. महामृत्युंजय मंत्र असेल, शंकराच्या पिंडीवर अभिषेक करून ते तीर्थ त्यांना द्यायच्या. अशा ज्या सेवा होत्या, त्या सेवा त्या ताई करायच्या. आणि समजा आता तारक मंत्राचं तीर्थ झालं किंवा महादेवाच्या पिंडीवरचा अभिषेक करून त्याचं तीर्थ झालं, हे तीर्थ त्या त्यांच्या आईला त्यांना चुकता रोज द्यायच्या. असं ताईंनी जवळ-जवळ 1.5 महिना केलं. 1.5 महिन्यामध्ये अक्षरशः ताईंवरती विश्वास बसत नव्हता की एवढं मोठं चमत्कार सॉरी एवढा मोठा चमत्कार कसा काय होऊ शकतो. म्हणजे मी विचार पण केला नव्हता की माझ्या आई यातून लवकरात लवकर बाहेर येईल म्हणून. कारण तिच्यावर अशी काही म्हणजे परिस्थिती तशी झाली होती की तिची ती अवस्था बघून आम्हाला भीती वाटायची. आणि मला असं वाटायचं की बाबा आता मला पण कमरेचा त्रास आहे, तर माझंच मला होत नाही, तर मी माझ्या आईचं सगळं बसून कसं काय करू म्हणून. मग त्या ताई स्वामींना प्रार्थना करायच्या की स्वामी, एकतर मीच व्यवस्थित नाहीये, मलाच माझी कामं होत नाहीत, तर मग माझी पण आई जर बसून राहिली तर तिचं कोण करणार. म्हणजे असं सगळ्या मनामध्ये निगेटिव्ह विचार यायचे. पण त्यातून स्वामींनी काहीतरी मार्ग दाखवला आणि त्या ताईंना म्हणजे काहीतरी मार्ग दाखवून, त्या मार्ग म्हणजे काय, तर त्या ताईंना स्वामींची सेवा करण्याचा स्वामींना म्हणजे त्यांची सेवा करण्याची बुद्धी दिली. आणि त्या सेवेमार्फत, त्या सेवेतून त्यांच्या आईला इतकं बरं वाटलं की अक्षरशः 1.5 महिन्याच्या नंतर समजलं की त्या ताईंना मला इतकी छान झोप लागतेय. आणि एक दिवस त्यांच्या आईने त्यांना बोलून पण दाखवलं की मला अगोदरच्या पेक्षा आता खूप चांगली झोप लागते ग. तर ताईंना कळलं. ताईने तेव्हा सांगितलं की मी तुझ्या उशाला रोज ते कापडात बांधून या 5 वस्तू ठेवत होते, त्याने तुला चांगली झोप लागत होती. ह्या तोडगाचा खरंच खूप चांगला मला फायदा झाला. आणि त्याचबरोबर तू स्वामींचं नामस्मरण पण करत होतीस, त्याचबरोबर माझी सुद्धा सेवा चालूच होतीस. असं त्या ताईंचं आणि त्यांच्या आईंचं बोलणं झालं. तर त्या ताई सांगतात की जे मी अपेक्षित, म्हणजे मला अपेक्षित सुद्धा नव्हतं, ती गोष्ट त्यांच्या आईकडून घडली. म्हणजे थोडक्यात काय, तर जी म्हणजे त्यांच्या आईची अवस्था एवढी बेकार झाली होती की अक्षरशः मला त्यांच्याकडे बघून वाटत पण नव्हतं की त्यातून बाहेर येतील म्हणून. कारण कसं होतं, जेव्हा आपल्यावरती परिस्थिती बेतते तेव्हा आपल्याला समजतं की नेमकं काय संकट आहे आणि काय दुःख आहे. तर त्या ताईंवरती खूप मोठं संकट होतं की मी आईला कसं बाहेर काढू. कारण आईचं वय पण जास्त नव्हतं, पण आणि त्याच्यातून हे असं काहीतरी बाहेरचं लागलं की माझी आई पूर्णपणे खचून गेली. आता तिची पण काही चुकी नव्हती. ही जी वाईट शक्ती होती, ते वाईट शक्तीचा संचार तिच्या अंगामध्ये झालेला होता, त्याच्यामुळे तिला तसा त्रास होत होता. पण अर्थातच जसजशी माझी स्वामींची सेवा वाढत गेली, जसजसं मी स्वामींच्या जवळ गेले, तसं स्वामींनी मला खूप मोठे चमत्कार दाखवले, खूप मोठा अनुभव दाखवला. आणि त्या अनुभवातून, त्या शक्तीतून खरंच माझ्या आईला त्या वाईट शक्तीतून बाहेर काढलं, ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळेच. तर आज तिला स्वामींच्या सेवेची इतकी आवड आहे की ती तासनतास स्वामींची सेवा करते. आणि त्याच्यानंतर ताई सांगतात की आज तागायत परत तिला असं कधीच रात्रीचं, म्हणजे प्राण्यांच्या आवाजात, म्हणजे कुत्र्याचा जो आवाजात ती रात्रीची रडायची, तो आवाज परत कधीच आला नाही तिच्यातून. म्हणजे ती झोपताना पण एवढी शांत झोपते आणि सकाळ उठल्यावर तिला समजतं की बाबा म्हणजे तिला एकदम फ्रेश वाटतं आणि एकदम चांगलं वाटतं.
तर त्यांच्या आई स्वतःहून म्हणल्या की खरंच स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना, की अक्षरशः मी स्वतः अनुभवलेली आहे. माझ्यामध्ये जी वाईट शक्ती होती, ती वाईट शक्ती मला काहीच करू देत नव्हती. अक्षरशः मला आतून इतका त्रास व्हायचा. मी जेव्हा स्वामींच्या समोर बसायची, तेव्हा मला आतून आवाज यायचा की तू हे बंद कर म्हणून. अर्थातच ती वाईट शक्ती होती, ती चांगल्या गोष्टी कधी होऊच देणार नाही, असं होतं. तर ताई फक्त स्वामींपुढे एवढीच प्रार्थना करतात की म्हणजे स्वामींचे किती आभार मानू, की मला म्हणजे जास्त कुठं त्रास न होता सुद्धा स्वामींनी म्हणजे मला जास्त सेवा माझ्याकडून करूनही घेतली नाही, तोपर्यंतच मला एवढा मोठा अनुभव दिला. आणि हे खरंच कितीतरी लोक असे आहेत की त्यांनी तांत्रिक मांत्रिक खूप खूप पालथे घातलेले असतात, तरी सुद्धा त्यांना फरक पडत नाही, त्यातून ते बाहेर येत नाहीत, बाहेरच्या बाधेतून बाहेर पडत नाहीत, त्यांच्या मागची ती बाहेरची बाधा निघून जात नाही. तर माझ्या बाबतीमध्ये स्वामींनी खूप म्हणजे कमी वेळेमध्ये म्हणा किंवा कमी सेवा करून मला खूप मोठं फळ दिलं. तर ही सगळी स्वामींची कृपा आहे. स्वामींची म्हणजे माझ्या सेवेला स्वामींनी फळ दिलं असं मी थोडक्यात सांगेल. तर या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.